या साध्या गोष्टींमुळे तुम्हाला आलेला कंटाळा जाऊ शकतो आणि नवीन वर्षात तुम्ही जे प्लॅनिंग केलेले आहेत, जे संकल्प केलेले आहेत ते पूर्ण होऊ शकतात. पहिला म्हणजे नवीन छंद शोधा. एखादा नवीन छंद जो तुम्हाला आवडतो किंवा जुना जरी असला तरी त्यासाठी काम करायला शिका. नवीन कौशल्य शिका. कौशल्य शिकल्यामुळे तुम्हाला उत्साह येतो. नवीन भाषेचा सराव करा जेणेकरून तुमच्या मेंदूला चालना मिळते. फारच कंटाळा आला तर उद्यानाला भेट द्या. तुमचा फोन व्यवस्थित करून घ्या. जर फोनमध्ये बिघाड असेल तर तुम्हाला कोणतीच गोष्ट करता येणार नाही. ध्यान किंवा योगा करा. याच्यामुळे काय होईल, तुमचं मानसिक संतुलन योग्य राहील. नवीन रेसिपी ट्राय करायला बघा. एखादं पुस्तक वाचा. एखादी नवीन हेअरस्टाईल करा. त्याचबरोबर जर तुमचं घर तुम्ही आवरलात तर त्या इतका आनंद कुठलाच नसतो. तुमचं घर आवरा, ते सजवा, काही वेळ चालायला जा, काही डॉक्युमेंटरी पहा. डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर एका डायरीमध्ये त्याची नोंद ठेवा. पॉडकास्ट ऐकल्यानंतर सुद्धा कोणते मुद्दे तुम्हाला तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे वाटतात ते लिहून काढा. तुमचा एक विजन बोर्ड बनवा ज्यामध्ये या सगळ्या डिटेल्स असतील. नवीन प्लेलिस्ट तयार करा. तुम्ही अनेक गाणे आवडत असतील तर गाणी ऐका. त्याचबरोबर जर तुम्हाला नवीन वर्षात नवीन चांगल्या ठिकाणी नोकरी हवी असेल तर तुमचा रिझ्यूम अपडेट करायला विसरू नका. ड्रॉइंग किंवा पेंटिंग येत असेल तर ते करा. कपडे धुवा. तुम्ही म्हणाल कपडे धुल्याने खरंच चांगलं होतं का? तर हो, तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर तुम्ही कपडे धुल्याने तुमचे स्ट्रेस जाऊ शकतो. टेड टॉक किंवा अनेक असे शो आहेत, अनेक मुलाखती आहेत ज्या तुम्हाला पाहिल्यानंतर एनर्जी मिळू शकते. अनेक मोठी माणसं काय सांगतात हे लिहून काढा. तुमची स्वतःची बकेट लिस्ट तयार करा आणि त्याचबरोबर प्रत्येक दिवशी एक सेल्फी काढून स्वतःला असं समजवा की आपण दिवसेंदिवस चांगलं होत चाललोय. आणि म्हणूनच अशा सवयी लावून घेतल्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे सहज पोहोचू शकता.